केंद्र सरकारच्या वतीनं कांदा निर्याती संदर्भात सातत्यानं बदलत्या धोरणामुळे गेल्या वर्षभरात नाशिकमध्ये कांद्याची निर्यात तब्बल 10% घटलेली आहे असं चित्र सध्या बघायला मिळतंय। कांदा निर्यातीत तब्बल 10% घट असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतंय। 2024 ते 2025 या 10 महिन्यांच्या कालावधीत भारतातून जवळपास 9,53,000 मेट्रिक टन एवढ्या कांद्याची निर्यात झाली होती। तर त्यापूर्वी म्हणजे 2023 ते 2024 या दरम्यान 16,99,000 मेट्रिक टन एवढ्या कांद्याची निर्यात होऊन जवळपास 3837 कोटींचा व्यवसाय या ठिकाणी झाला होता। त्यामुळे सुमारे 370 कोटी रुपयांची घट ही या ठिकाणी स्पष्टपणे जाणवते आहे। नेमकी ही घट का झाली याबाबत आपण चर्चा करत आहोत। आपल्यासोबत कांद्याचे व्यापारी आहेत हिरामण शेठ परदेशी। नेमकी घट का झाली असं वाटतंय, कारण धोरण सातत्यानं सरकारचं बदलत गेलं। आपण जर बघितलं तर लोकसभेच्या टायमाला तुम्ही बघितलं असेल का गव्हर्नमेंटने अचानक निर्यात बंदी केली होती, त्याच्यानंतर अचानक निर्यात चालू केली। गव्हर्नमेंटचे जे दरसोड वृत्ती आहे याचा परिणाम निश्चितच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होतो, कारण तिथल्या व्यापाऱ्यांशी जे आमचे संबंध असतात, कधी आपल्याकडलं निर्यात बंदी होईल आणि कधी हटवलं जाईल, कधी शुल्क लावले जाईल, हे जे धोरण जर फिक्स राहिलं असतं तर निश्चितच निर्यातीमध्ये वाढ झाली असती। आणि गव्हर्नमेंटने आता इथून पुढे जरी आता सध्या जरी व्यवस्थित असलं पण सरकारने असं त्याच्या बाबतीत ठोस जर धोरण ठेवलं, किमान 1 महिना 2 महिने आम्हाला काहीतरी ग्रेस पिरियड भेटला का यानंतर तुम्हाला काही निर्यात बंदी होऊ शकते, कमी जास्त होऊ शकते, असे धोरण जर हे धोरण फिक्स असलं तर निश्चितच निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ शकते। आपण बघतोय की नाशिक हे जागतिक बाजारपेठेतलं एक मोठं स्थान आहे आणि अशा वेळेला जागतिक बाजारपेठेमधून कांद्याला चांगली मागणी असताना देखील निर्यात मात्र 10% घटलेली आहे आणि त्याला सरकारची धरसोड वृत्ती आणि अस्थिर निर्णय कारणीभूत असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।